inner transition element, that is a block element, the element in which the last electron enters into n minus 2 f subshell or orbitals. This f subshell is in anti-penultimate shell, third from the last or outermost cell. लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स अशा दोन सिरीज, त्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतो, बरोबर आहे मागच्या तासामध्ये. आता आपण ऑक्सिडेशन स्टेटचा विचार करूया. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, कोण कोणाला किती इलेक्ट्रॉन देतो घेतो, देण्याकडे कल घेण्याकडे कल, याचा अर्थबोध या ऑक्सिडेशन स्टेटवरून होत असतो. जेवढी इलेक्ट्रॉन देतो तेवढे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असते, जेवढी इलेक्ट्रॉन घेतो तेवढी निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट असते, ही माहिती आपल्याला. आता आपण लॅन्थेनाइडचा विचार करूया. ही प्रॉपर्टी जी आहे लॅन्थेनाइडची तेवढीच आहे आपल्याला अभ्यासक्रमात, ॲक्टिनाइडचा फक्त उल्लेख आलेला आहे. मग आपण समजावून घेऊ नेमकं काय आहे. लॅन्थेनाइडच्या ऑक्सिडेशन स्टेटचा विचार करणार आहोत आपण. प्रॉपर्टीचं नाव आहे ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ लॅन्थेनाइड्स. पाठ झाले असेल आता. ला, से, पर, नद, पम, सम, इयु, गड, तब, डायो, हो, ईर, तम, यम, लु. बरोबर आहे. हे आहेत लॅन्थेनाइड starting from 57 to 71. 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71 यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. काय आहे घेतलेलं आहे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लॅन्थेनाइड हा तर डी ब्लॉक एलिमेंट आहे, म्हणजे इथे 4f0 आहे, 5d1 आहे आणि 6s2 आहे, बरोबर. त्याच्यानंतर ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4f1 2 3 4 5, एक इलेक्ट्रॉन इकडून इकडे येतो म्हणून हा 4f2, 5d0 6s2, एक एक इलेक्ट्रॉन वाढवत चला, f3 4f3 5d0 6s2, 4f4 5d0 6s2, 4f5 5d0 6s2, 4f6 5d0 6s2, 4f7 5d0 6s2, गॅडोलिनियम पुन्हा 4f7 5d1 6s2. बदलत नाही, हे बदलत नाही, हे बदलत नाही आणि शेवटचं बदलत नाही. हे फक्त आउटर कॉन्फिगरेशन. हे लिहिल्याशिवाय ऑक्सिडेशन स्टेट सांगता येत नाही. 4f9 5d0 6s2, 4f10 5d0 6s2, होल्मियम 4f11 5d0 6s2, 4f12 5d0 6s2, 4f13 5d0 6s2, 4f14 5d0 6s2, हे बदलत नाही. 4f14 5d1 6s2, बरोबर आहे. तिघांचं बदलत नाही. बाकीच्यांचं काय झालं, एक इलेक्ट्रॉन 5d मधून 4f मध्ये आलेला आहे, बरोबर आहे. आणि तसा एनर्जी गॅप या दोघांमध्ये अतिशय कमी असतो, त्यामुळे इकडून इकडे इलेक्ट्रॉन येणं काही फारसं जड नाही. आता ऑक्सिडेशन स्टेट पहा काय, काही तीन चार पॉईंट सांगायचे आहेत. प्रॉपर्टी रिलीज केलेली आहे उलटली, आपण थोडं डिटेलमध्ये घेऊया म्हणजे समजेल तुम्हाला. असंच पाठ करा, हे विचारल्या जाते प्रॉपर्टी, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आता ऑल दीज लॅन्थेनाइड दे शोज +3 ऑक्सिडेशन स्टेट. सर्व लॅन्थेनाइड दे शोज +3 ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यांकडे +3 ऑक्सिडेशन स्टेट पाहायला मिळते, बिकॉज दिस इज अ ग्रुप फीचर.
ग्रुप फीचर आहे हे म्हणजे काय +3 सगळे जण दाखवतात +3 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय 3 इलेक्ट्रॉन देण्याकडे कल आहे किंवा 3 इलेक्ट्रॉन देतात इलेक्ट्रॉन देणारे म्हणजे मेटल म्हणजे याचा अर्थ हे सर्वच्या सर्व मेटल्स आहे इलेक्ट्रॉन देणारे आहे +3 आता all these lanthanide they shows a most stable oxidation state that is the +3 by losing outer 3 electrons 2 from 6s2 atomic orbital and one either from 5d or from 3 इलेक्ट्रॉन दिल्या जातात आउटर शेल मधून 2 तर सरळ सरळ कुठून निघाले 6व्या शेल मधून 6s2 मधून निघाले आणि एक कुठून निघू शकतो इथे 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 तो 5d मधून निघेल तिसरा इलेक्ट्रॉन आणि इथे नाहीये कुठून निघेल या खोऱ्यात मधून निघेल मग मी सांगितलं all these lanthanide they shows +3 oxidation state which is most stable oxidation state of lanthanide lanthanide ची सगळ्यात स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे +3 because this is a group feature तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे पहिल्या ग्रुप +1 दुसरा ग्रुप +2 तसं तिसऱ्या ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी किंवा ऑक्सिडेशन नंबर किती राहील +3 दिस इज अ मोस्ट स्टेबल बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा ह्या सगळ्यात स्टेबल आहे ग्रुप फीचर आहे काही अडचण now they show +3 oxidation state by losing outer 3 electrons 2 electron from 6s atomic orbital and 1 electron either from 5d or from 4f atomic orbital. Now from all these +3 oxidation state lanthanum means this gadolinium and lutetium. This is most stable oxidation state in all lanthanide. हे सगळ्यात स्टेबल आहे पण त्यातल्या त्यात अधिक स्टेबल कोण आहे तो म्हणतो लॅन्थॅनम +3 गॅडोलिनियम +3 आणि लुटेशियम +3 these are the most stable oxidation state among all lanthanide सगळ्यांच्या स्टेबल आहे पण त्यातल्या त्यात लॅन्थॅनाइडचा विचार केला तर ह्या तिघांच्या अधिक स्टेबल आहे असं दिसून येतं का because by losing outer 3 electron they acquire a stable electronic configuration 3 इलेक्ट्रॉन देऊन डायरेक्टली पहा सरळ सरळ कोणाचं कॉन्फिगरेशन येतं झेनॉनचं 4f0 सरळ सरळ कोणतं 4f0 म्हणजे झेनॉनचं कॉन्फिगरेशन इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन मिळतं लॅन्थॅनमला म्हणून हे आणि मोस्ट स्टेबल याचं काय झालं 3 इलेक्ट्रॉन काढावर गॅडोलिनियम मधून 2 आणि 1 3 काय शिल्लक राहिलं कॉन्फिगरेशन 4f7 म्हणजे काय इट इज ड्यू टू द स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ हाफ फील्ड सबशेल 7 इलेक्ट्रॉन F ची कॅपॅसिटी 14 ची आहे 7 ऑर्बिटल आहे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आला बरोबर आहे मग ती झाली हाफ फील्ड स्टॅबिलिटी म्हणून ही पण मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आणि इथे काय झालं 3 इलेक्ट्रॉन देऊन 4f14 फुल फील्ड सबशेल मग हे सांगितलं आपण इन ऑल लॅन्थॅनाइड्स +3 oxidation state of lanthanum, gadolinium and lutetium is most stable because by losing outer 3 electron they attain the stable electronic configuration 4f0, 4f7, 4f14 inert gas configuration half filled stability rule full filled subshell stability rule half filled subshell stability rule and here full filled subshell stability. Now, in addition to this +3 oxidation state, some lanthanide also shows +2 and +4 oxidation state. याच्या व्यतिरिक्त काही लॅन्थॅनाइड +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि +2 पण दाखवतात. आता हा सीरियम जो आहे हा काय करतो हे चारही इलेक्ट्रॉन देतो 2a आणि 2a म्हणजे इथे +4 ऑक्सिडेशन स्टेट दिसून येते +4 काय दिसून येतं because by losing 4 electron again it attains the stable electronic configuration of inert gas 4f0
This टेरेबियम Tb it also shows +4 oxidation state because by losing outer 4 electron. आता याने जर 2 इलेक्ट्रॉन दिले, 2 इथून 2 इथून, 9 मधून 2 गेले 7, 4f7 आणि 0 0 म्हणजे कोणतं कॉन्फिगरेशन आलं पुन्हा स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ अपफील्ड सबशेल. म्हणून आपल्याला सीरियम हा +4 ऑक्सिडेशन स्टेट पण दाखवतो, +3 पण दाखवतो. टेरेबियम हा Tb हा पण आपल्याला 4+ किंवा +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आहे. कारण 4 इलेक्ट्रॉन देऊन त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं, बरोबर आहे. आता आणखी याच्या व्यतिरिक्त काही जण +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हा युरोपियम जो आहे हा +2 ऑक्सिडेशन स्टेट पण दाखवतो. कारण 2 इलेक्ट्रॉन जर त्यांनी दिले तर काय शिल्लक राहिलं पुन्हा 4f7, बरोबर आहे. 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले, मग काय शिल्लक राहिलं 4f7 म्हणजे हा आहे युरोपियम. हा 2+ ऑक्सिडेशन स्टेट पण दाखवतो, 3+ दाखवतो, 2+ पण दाखवतो. आणि हा जो आहे टेरेबियम आपण आता +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बघा हे वरचे हे खाली आले +4 वाले, बस या 4च ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्तही दाखवलेले, तिथे दाखवलेलं आहे निओडायमियम +2+, त्या लक्षात नका ठेवू, ते काढून टाका. बस एवढे 4च तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नोट्स मध्ये पण एवढेच दाखवा. ह्या 2 दाखवायच्या आहेत, ह्या 2 दाखवायच्या आहेत, ह्या 2 दाखवायच्या, ह्या 2 दाखवायच्या. बाकीच्या +2+4 त्या का आलेल्या आहेत त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स आणि कायनेटिक्स व्ह्यू असतो जो आपल्या बियॉन्ड लिमिटेशन्स ऑफ अवर बुक, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करायची नाही आहेत आणि त्या लक्षात ठेवू नका. पण ह्या मात्र लक्षात ठेवा की इथे +4 का मिळाले 4f0 मुळे, इथे +2 का मिळाले 4f7 मुळे, इथे पण +4 का मिळाले 4f7 मुळे आणि इथे 4f14 मुळे. म्हणजे जिथे स्पेशल स्टॅबिलिटी रूल अप्लाय करता येतो तिथे आपल्याला +2 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट पाहायला मिळतात. ठीक आहे. मग +2 ऑक्सिडेशन स्टेट कोणी कोणी दाखवली? हा युरोपियम आणि इथे कोण आहे हा टेरेबियम Yb2+, या 2 दे शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट. पण आता या दोघांमध्ये जर विचार केला तुम्ही त्या +2 +3 मध्ये, तर +3 अधिक स्टेबल आहे कारण ग्रुप फीचर आहे. मग +2 पेक्षा +3 अधिक स्टेबल आहे, +2 पेक्षा +3 अधिक स्टेबल आहे, +4 पेक्षा +3 स्टेबल आहे, +4 पेक्षा +3 स्टेबल आहे. कारण +3 मोस्ट स्टेबल म्हटलं आपण. +2 +4 पण आले, पण कोण स्टेबल आहे? +3 ऑक्सिडेशन स्टेट ही अधिक स्टेबल आहे. म्हणून हा Eu2+ जो आहे हा 2+ ऑक्सिडाइज्ड स्टेट मध्ये जर असेल तर त्याचा कल हा 1 इलेक्ट्रॉन देऊन 3+ ऑक्सिडेशन स्टेट मिळवण्याकडे राहील. बरोबर आहे. 2+ च 3+, 1 इलेक्ट्रॉन देऊन, मग 1 इलेक्ट्रॉन देणे हे झालं ऑक्सिडेशन. दुसऱ्याला दिला तो झाला रिड्यूसिंग एजंट. म्हणून Eu2+ it acts as a reducing agent. Similarly, this Yb it gives Yb3+ plus 1 electron. Loss of electron म्हणजे कोण? ऑक्सिडेशन. दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देणे म्हणजे त्याचं काय घडवून आणलं? रिडक्शन. And hence Europium2+, Deuterium2+ acts as a good reducing agent. Why? Because +3 oxidation state is more stable than +2, and hence they have a tendency to donate the outer electron to attain the more stable oxidation state, and hence they behave like a good reducing agent. मग आता ह्या 2+2 का दाखवतात त्याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं आणि हे रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. आता जो राहिलेला प्रकार आहे +4 त्यांचं काय होईल पाहूया. +4 ऑक्सिडेशन स्टेट कोणी कोणी दाखवली आपल्याला? हा सीरियम 4+ आणि टेरेबियम Tb हा 4+. पण
+4 पेक्षा +3 अधिक स्टेबल आहे. ग्रुप फीचर असल्यामुळे मोस्ट कॉमन नॉन स्टेबल. मग आता यांचा कल काय राहील? दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेऊन त्याचं रूपांतर तो 3+ आयॉन मध्ये करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेण्याचा कल राहील यांचा. काढून घेतील मग दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतील आणि म्हणून हे दोघं कोण झाले आता? ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला? +3+4 ऑक्सिडेशन स्टेट. याच्या व्यतिरिक्त ही काही तुमच्या नोट्स मध्ये आलेले आहेत, त्या मिटवून टाका, काढून टाका. त्याचं उत्तरही आपल्याकडे नाहीये. कायनेटिक आणि थर्मोडायनामिक पॉइंट ऑफ व्ह्यूवर ते उत्तर देता येईल कदाचित, पण त्याची आपल्याला गरज नाही. हे मात्र +2+4 वाले जे आहेत तेवढ्या आणि मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. तर हे झालं लॅन्थॅनाइडच्या ऑक्सिडेशन स्टेट. थोडक्यात 3 इलेक्ट्रॉन हे आउटर शेल मधून देतात म्हणून +3 ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवतात. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त काही +2 आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्या जातात, कारण 2 किंवा 4 इलेक्ट्रॉन देऊन त्यांना पुन्हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं. एक तर 4f0 अटेन केला जातो किंवा 4f7 अटेन केला जातो किंवा 4f14 अटेन केला जातो. याला काय म्हणतो आपण? स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुल फील्ड शेल्स किंवा फुल फील्ड सबशेल, हाफ फील्ड सबशेल. बस ते एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. आता ऍक्टिनाइडच्या ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार केला, हे तर लॅन्थॅनाइडचे आहे. ऍक्टिनाइड मध्ये आपल्याला पुन्हा ही +3 ऑक्सिडेशन स्टेट कॉमन दिसून येते, कारण ते तिसऱ्याच ग्रुपमध्ये याच्याच खाली. बरोबर आहे की ऍक्टिनियमच्या मागे लावलेले आहेत ते तिसऱ्या ग्रुपमध्ये आहे. ऑल दे शोज +3 ऑक्सिडेशन स्टेट, बट actinide can also show higher oxidation state like +4, +5, +6. जसं युरॅनियम हेक्साफ्लोराइड, बघा युरॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 ती लॅन्थॅनाइड मध्ये मात्र पाहायला मिळत नाही. मग ऍक्टिनाइडच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आपल्याला? लॅन्थॅनाइडची तर पूर्ण ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही लक्षात ठेवल्या, पण ऍक्टिनाइड मध्ये एवढंच म्हणायचं. The most stable oxidation state of actinide is +3, but they can show higher oxidation state like +4, +5, +6, etc. तर हे झालं ऑक्सिडेशन स्टेट प्रॉपर्टी बद्दलची माहिती. बरोबर आहे. आता कलर प्रॉपर्टी आहे, त्यानंतर लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन हा एक प्रकार आहे, आणि नंतर या लॅन्थॅनाइड ऍक्टिनाइड मध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि त्याच्यात डिफरन्स काय आहे, एवढे पॉइंट झाले की हे प्रकरण संपलं. अतिशय सोपं प्रकरण आहे, सगळेजण करू शकतात. ठीक आहे, मग आज इथे आता ही प्रॉपर्टी आपली संपली. पुरेपूर इथे व्हिडिओ पुन्हा मोठा होईल. ठीक.